नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबईतील अंधेरी येथील डी नगर मेट्रो स्थानकाजवळ कार आणि स्कूटर यांच्यात अंदाजे सकाळी 7 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात स्कूटरवरून प्रवास करणारी महिला किरकोळरित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरोईजवळ आज पहाटे एक भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4वर बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 21 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कंटेनरनं आधी रस्त्यावरील डिव्हायडरला धडक दिली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कंटेनरच्या डिझेल टँकरमधून गळती होऊन आग लागली. बसमध्ये सुमारे 35हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. आगीवर नियंत्रण मिळवून जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आलं असून बचाव कार्य सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली असून महायुतीतील पक्ष एकत्र लढणार आहेत. आता काँग्रेसने मोठी खेळी करत राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं, भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधात बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या विचाराने एकत्र येणं गरजेचं आहे. या युतीत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब आणि काँग्रेस पक्ष हा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सोबत लढेल अशा पद्धतीने आज आमची उभय पक्षांची आघाडी झालेली आहे. आज आघाडी आम्ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं घोषित करत आहोत. आम्ही माध्यमांच्या पुढे आज येत आहोत, मात्र यापूर्वीच आम्ही सोबत आलेलो आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गट यांच्यात आघाडी होण्याची चर्चा सुरू आहे. ही आघाडी जाहीर करण्याची केवळ औपचारिकता शिल्लक असून उपमुख्यमंत्री अजित पवार 26 डिसेंबर रोजी याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादींच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे. बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणुका लढवणार असल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं. मात्र दोन राष्ट्रवादींची संभाव्य आघाडी आणि शिवसेना उभाठा आणि मनसे युतीच्या चर्चेमुळे आगामी महापालिका निवडणुकांतील राजकीय समीकरणाबाबत उत्सुकता वाढली आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे युती करत आहेत. यामध्ये ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ राहणार असून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या आहेत आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. महापालिकेतील 122 जागांपैकी सध्या 72 जागा शिवसेनेकडे आणि 50 जागा मनसेकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र माकप, वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी चालू असलेल्या बोलण्यानुसार अंतिम जागा वाटप ठरेल. त्याचबरोबर काँग्रेस आणि मनसे यांच्यातील मतभेदामुळे काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. 2017च्या निवडणुकीत शिवसेनेनं 35 आणि मनसेने 5 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता ठाकरे ब्रँडला मोठे आव्हान आहे, कारण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे 8 आणि मनसेकडे 3 नगरसेवक आहेत. राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय आणि राज्यमंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि युवा नेत्यांचा समावेश आहे. ज्यात रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, डॉक्टर श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि माजी खासदार राहुल शेवाळ यांच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता असून काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतही युती होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना स्पष्ट सूचना दिल्या असून भाजप वगळता कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास मुभा दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना यांच्यासोबत स्थानिक पातळीवर युती केली तरी हरकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्व पक्षांची युतीची धोरणं ठिकाणानुसार वेगवेगळी आहेत. भाजप काही महापालिकांमध्ये मित्रांसोबत निवडणूक लढवत आहे,
तर काही ठिकाणी एकट्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अशी स्थिती आहे। त्यामुळे राज्यभर एकच युती धोरण लागू करता येणार नाही। याच कारणामुळे महापालिका निहाय निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित स्थानिक अध्यक्षांना देण्यात आले आहेत। तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर प्रकाश आंबेडकर यांनी ही सकारात्मक बाब असून त्यांचं स्वागत असल्याचंही म्हटलं आहे। नववर्ष आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य आस्थापनांमध्ये अन्न स्वच्छ, सुरक्षित आणि निर्भय असावं यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सखोल तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती दिली। तपासणी दरम्यान मुदतबाह्य कच्चा माल, खाद्य आणि रंगाचा वापर तसेच स्वच्छतेच्या निकषांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। यासोबतच स्वागत नववर्षाचा संकल्प हॉटेल स्वच्छतेच्या या उपक्रमाअंतर्गत उत्तम स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकाचं पालन करणाऱ्या हॉटेल्सना जिल्हा आणि राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील BKC येथील स्थानकाच्या बांधकामात वायू प्रदूषण नियंत्रण नियमाचं उल्लंघन झाल्याचं आढळलं आहे। धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना, पाण्याचा कचरा, आच्छादन आणि पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे मुंबई महापालिकेनं संबंधित काम तात्काळ बंद करण्याची नोटीस दिली आहे। सुधारणा पूर्ण झाल्याशिवाय काम पुन्हा सुरू करता येणार नाही असा इशारा देण्यात आला असून नियमाचं पालन न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेनं स्पष्ट केलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं चेक क्लिअरिंग प्रक्रियेत प्रस्तावित असलेल्या फेज 2 सुधारणांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे। या टप्प्यातील नियमानुसार बँकेला चेकचा फोटो मिळाल्यानंतर अवघ्या 3 तासात तो चेक मंजूर किंवा नाकारण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती। हा नियम 3 जानेवारी 2026 पासून लागू होणार होता। मात्र RBIनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार या नियमाची अंमलबजावणी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे। चेक क्लिअरिंगचा फेज 2 फ्रेमवर्क कधी लागू होईल याबाबत स्वतंत्रपणे तारीख जाहीर केली जाणार असल्याचं RBIनं स्पष्ट केलं आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।